गुड मॉर्निंग स्टुडंट्स. प्रिवियस लेक्चरला आपण रेशो, प्रपोर्शन, पर्सेंटेज हा पार्ट्स बघितलेला. त्यानंतर प्रॉफिट आणि लॉस हा जो कंटेंट आहे तो बघितलेला. प्रॉफिट आणि लॉस किती पर्सेंट आहे तो कॅल्क्युलेट केलेला. प्रॉफिट असेल तर फॉर्म्युला आपण ॲडिशनचा यूज केलेला. लॉस असेल तर फॉर्म्युला आपण सबस्ट्रॅक्शनचा यूज केलेला. आज आपण त्याच्या पुढचा जो नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे, नेक्स्ट पार्ट तो बघणार आहे, तो म्हणजे पार्टनरशिप्स. पार्टनरशिप्सचे टोटल 2 पॉईंट पडतात. ते म्हणजे सिम्पल पार्टनरशिप आणि सेकंड आहे कंपाऊंड पार्टनरशिप्स. सिम्पल पार्टनरशिप म्हणजे काय, तर त्यामध्ये इफ द कॅपिटल्स ऑफ द पार्टनर्स आर इन्व्हेस्टेड फॉर द सेम टाईम, द पार्टनरशिप इज नोन ॲज अ simple partnership. In this type of partnership, the profit or loss of the business is distributed among the investors in the ratio of their invested money. P1 P2 is equal to I1 I2. म्हणजे जो काय प्रॉफिट असेल तो फर्स्ट पर्सनला, सेकंड पर्सनला इक्वल टू फर्स्ट इन्व्हेस्टर आणि सेकंड इन्व्हेस्टर ह्यांना काय असणार आहे, सेम असणार आहे, सेम टाईमला सेम. सो ती जी कन्सेप्ट आहे त्याला आपण सिम्पल पार्टनरशिप म्हणणार. त्यानंतर सेकंड आहे कंपाऊंड पार्टनरशिप. इफ द कॅपिटल ऑफ द पार्टनर्स आर इन्व्हेस्टेड फॉर द डिफरंट लेंथ ऑफ टाईम, द पार्टनरशिप इज नोन ॲज अ कंपाऊंड पार्टनरशिप्स. In this type of partnership, profit or loss of the business is distributed in the ratio of products of their investment and their time for which money is invested. Product is त्यामुळे इथं आपण मल्टिप्लिकेशन यूज करणार आहे. P1 P2 is equal to I1 into T1 and I2 into T2. म्हणजे जो फर्स्ट इन्व्हेस्टर असेल त्याला जो प्रॉफिट किंवा लॉस जो आहे तो डिपेंड त्याच्या टाईमवर असणार आहे. सेम सेकंड इन्व्हेस्टर असणार आहे, त्याची पण तीच प्रोसिजर असणार आहे. त्याचा प्रॉफिट अँड लॉस डिपेंड त्याच्या टाईमवर असणार आहे. त्यानंतर प्रॉफिट आणि लॉस जे आहेत, जे की आपण पार्टनरशिप्समध्ये आता आपण जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये कॅल्क्युलेट करणार आहे, ते कॅल्क्युलेशनच्या शॉर्ट ट्रिक्स आहेत ज्या की पुढे दिलेले आहेत. रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा ते तुम्हाला माहीत आहे. इफ I1's, I2's, I3 is the ratio of investment and P1, P2, P3 is the ratio of profits, then the ratio of the time periods is P1 divided by I1, P2 divided by I2, P3 divided by I3. Then इथं P1 म्हणजे आपण प्रॉफिट कन्सिडर करणार आहे. I1 किंवा I2, I3 म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट कन्सिडर करणार आहे. इफ द रेशो ऑफ द टाईम पिरियड ऑफ इन्व्हेस्टमेंट इज T1, T2, T3, टी आपण टाईमसाठी कन्सिडर करणार आहे. अँड द रेशो ऑफ प्रॉफिट्स P1, P2, P3, देन द रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट इज, जर आपल्याला रेशो काढायचा असेल इन्व्हेस्टमेंटचा तर आपण फॉर्म्युला काय वापरणार आहे, प्रॉफिट डिवायडेड बाय टाईम. म्हणजेच I1, I2, I3 इज इक्वल टू P1 डिवायडेड बाय T1, P2 डिवायडेड बाय T2 अँड P3 डिवायडेड बाय T3. प्रॉफिट डिवायडेड बाय रेशो. आपल्याला इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेट करायचे असेल तर प्रॉफिट डिवायडेड बाय रेशो हा आपण फॉर्म्युला यूज करणार आहे. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपल्याला डिफरंट प्रॉफिट्स असणारे, डिफरंट इन्व्हेस्टमेंट असणारे किंवा डिफरंट टाईप असणारे, त्याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू जी असेल, जी एक्झाम्पलमध्ये दिलेली असेल ती कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. दिलेली व्हॅल्यू एक्झाम्पलमध्ये प्रपोर्शन फॉर्ममध्ये असेल किंवा रेशो फॉर्ममध्ये असेल तर ती आपल्याला आयडेंटिफाय करून देन नेक्स्ट ती कॅल्क्युलेट करायची. फॉर एक्झाम्पल, द पार्टनर्स ऑफ अ फार्म शेअर्स द प्रॉफिट अँड द लॉसेस इन द रेशो 4:3:2. लॉस आणि प्रॉफिटचा जो रेशो आहे तो दिलेला आहे 4:3:2. इफ द टोटल प्रॉफिट इज ₹727,000, find the share of each.
So first of all, 432 is the प्रॉफिट अँड लॉस रेशो. जो रेशो दिलेला आहे त्यामध्ये व्हॅल्यू आहे 432. मग टोटल किती आहे ते आपल्याला काउंट करायचं आहे. सो इफ द टोटल प्रॉफिट इज रुपीज 4 + 3 + 2 इज इक्वल टू 9 रुपीज. सगळ्याची आपण जो रेशो त्या रेशोची सगळ्या व्हॅल्यूची जर आपण ॲडिशन केली 4 + 3 + 2 तर त्याची ॲडिशन जी आहे ती 9 येते. देन द फर्स्ट पार्टनर गेट्स ₹4, second partner gets ₹3 and the third partners get ₹2. So total rupees is equal to 9. So first partner gets 4 divided by 9 of the total profits. Total profit ची amount किती दिली 27,000. So 4 divided by 9 into 27,000. So equal to 12,000 rupees. Second partner gets 3 divided by 9 of the total profits. 3 divided by 9 into 27,000 is equal to 9,000. Third one, 2 divided by 9 of the total profit. 2 divided by 9 into 27,000 is equal to 6,000 rupees. सो फर्स्ट पार्टनर आहे त्याला प्रॉफिट किती झालेला आहे 12,000, सेकंडला 9,000 आणि थर्डला 6,000. बिकॉज फर्स्ट पार्टनर आहे त्यानं सगळ्यात जास्त व्हॅल्यू इन्व्हेस्ट केलेली आहे. त्यामध्ये 4 आहे, सेकंडनं 3 आणि थर्डनं 2. सो जशी व्हॅल्यू त्यांनी इन्व्हेस्ट केलेली आहे त्यानुसार त्यांना प्रॉफिट झालेलं आहे. सो आपण इथे कॅल्क्युलेशन केली, प्रॉफिटच्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेले आहेत. सेम सेकंड एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये पण आपण बघणार आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये म्हटलेलं आहे एक्झाम्पल नंबर 2, द प्रॉफिट of a farm is distributed among the 3 partners A, B, C. A gets 40% of the sum. B gets 30% of the remaining amount and C gets 50% of the balance. The amount left, if any, is distributed equally amongst them. If C gets in all ₹560, find the sum. सो यामध्ये ए बी सी 3 पर्सन आहेत. त्यामध्ये डिस्ट्रीब्यूट जी व्हॅल्यू आहे ती काय आहे 40%, 30% अँड 50%. देन नेक्स्ट पर्सेंट साईन यूज केलेला आहे एक्झाम्पलमध्ये. ज्यावेळेस मी प्रिव्हियस लेक्चरला पण सांगितलेलं की पर्सेंटचा जर सिम्बॉल असेल, पर्सेंट साईन जर यूज केलेला असेल तर आपण किती व्हॅल्यू अज्युम करणार 100. सो लेट्स द प्रॉफिट बी ₹100. देन गेट्स ए 40 rupees, बी गेट्स 30% ऑफ रिमाइंडर. सो 30% of 60 is equal to 60 into 30 divided by 100 is equal to 80 rupees. आता हे 100 म्हणजे पर्सेंटेज आहे त्यामुळे आपण 100 ही व्हॅल्यू घेतली. लेट द प्रॉफिट ऑफ ₹100. ए इज गेट ₹40. सो 100 मधून 40 गेले, 100 minus 40 is equal to 60 rupees. So B gets 30% of the remainder. So 60 ही व्हॅल्यू आलेली आहे. मग 30% of 60 is equal to 60 into 30 divided by 100. 60 ही व्हॅल्यू कशी आली बघा, 100 minus 40 केली आपण is equal to 60. So 60 into 30 divided by 100 is equal to
₹18. C gets 50% रिमाइंडर. सो 50% रिमाइंडर आहे म्हटल्यानंतर आपण नेक्स्ट काय करणार, 50% ऑफ 42 इज इक्वल टू then next that is 50% of the 42 is equal to 42 into 50 divided by 100 is equal to 21 rupees. 52 ही व्हॅल्यू एक्झाम्पलमधून कट झालेली, 52 अँड 7. सो ती व्हॅल्यू इथं ॲड केलेली आहे कॅल्क्युलेशनमध्ये. देन नेक्स्ट अमाऊंट लेफ्ट इज इक्वल टू 100 मायनस इन ब्रॅकेट जे आत्तापर्यंतचे आन्सर आले आहेत सगळ्या आन्सरचे आपण काय केली टोटल 40 प्लस 80 प्लस 21 इज इक्वल टू 21 रुपीज. ह्या सगळ्याची ॲडिशन केलेली आहे 40 प्लस 80 प्लस 21. देन नेक्स्ट ती 100मधून सबस्ट्रॅक्ट केलेली आहे. सो इक्वल टू 21. इच गेट ऑफ ₹7 फ्रॉम दिस अमाउंट. सो सी गेट्स ₹21 प्लस 7 इज इक्वल टू 28. सो if C gets ₹28, the profit is 100. If C gets ₹560, the profit is 560 divided by 28 into 100 is equal to 2000 rupees. The profit is rupees 2000. देन नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल आहे. थर्ड एक्झाम्पलमध्ये सुद्धा सिमिलरली ABC 3 पार्टनर्स आहेत, सेंटर्स आहेत, त्यामध्ये तिन्हींचे व्हॅल्यू दिलेले आहे. त्यानुसार आता आपल्याला अगेन प्रोसिजर जी आहे जी आपण फर्स्ट अँड सेकंड एक्झाम्पलमधले बघितली, अगेन तीच प्रोसिजर आपल्याला रिपीट करायची. 3 पार्टनर्स ABC enter into a partnership on 1st of April 2005. A puts at beginning ₹3,000 as his capital. 3 months later, B brings his capital of 5,000 and after further 4 months, C brings his capital of ₹2,000. At the end of the financial year, that is at the end of March 2006, the total profit was found to be ₹18,200. Find the profit of each partners. स्टार्टिंगला त्यांनी इन्व्हेस्ट कधी केलेले एप्रिल 2005. देन लास्ट इयर जो आहे त्यांचा एंड तो कितीला आहे मार्च 2016. सो आता तिघांनी 1 बाय 1 किती अमाऊंट त्यामध्ये ही केलेले आहेत 3,000, 5,000 अँड 2,000. देन नेक्स्ट त्यांचा जो फंड आहे तो किती आहे 18,200. सो आता आपल्याला प्रॉफिट जो आहे तो प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आहे. The profit is to be distributed in the proportions of the shares of the capital and the time for which it was in use. जो टाइम आहे तो पण काय करणार आहे आपण यूज करणार आहे. टोटल किती मंथ्स होत्यात किती इयर होत्यात ते पण आपण इथं काउंट करणार आहे. ॲज अ कॅपिटल ऑफ ₹3,000 फॉर 12 months is equivalent to 3,000 into 12. 3,000 into 12 जर आपण केले, कारण फर्स्ट जो पार्टनर आहे त्याने किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 3,000. किती मंथसाठी आहे 12 months. सो 3,000 into 12 इज इक्वल टू 36,000 फॉर 1 month. ओके. त्यानंतर सिमिलरली बीज कॅपिटल ऑफ ₹5,000 फॉर 9 months. फर्स्ट जो आहे त्याने किती मंथसाठी केलेली आहे 12 मंथसाठी म्हणजे 1 इयरसाठी. सेकंड जो आहे त्याने किती केलेली आहे 9 मंथसाठी. सो
5,000 for 9 months is equivalent to 5,000 into 9 is equal to 45,000 for 1 month. Then next, C, capital of rupees 2,000 for 5 months is equivalent to 2,000 into 5 is equal to 10,000 for 1 month. फर्स्ट जे आपण घेतलेली आहेत, ए इज अ कॅपिटल लेटर 3,000 12 मंथ्स, कारण जी जो पहिला पार्टनर आहे त्याने त्याची इन्व्हेस्टमेंट किती आहे 3,000 1 इयरसाठी, त्यासाठी आपण 12 मंथ घेतले. त्याच्यानंतर जो सेकंड पार्टनर आहे त्याने केव्हा इन्व्हेस्टमेंट केली आहे 3 मंथ्स लेटर. मग 12मधून जर 3 तुम्ही सबस्ट्रॅक्ट केले तर किती येईल 9 मंथ्स. त्यानंतर जो नेक्स्ट मेंबर आहे सी, त्याने कधी केलेले आहे आफ्टर फर्दर 4 मंथ्स. अगेन 9मधून 4 सबस्ट्रॅक्ट करा 5 येईल. म्हणून आपण 12 मंथ 9 मंथ आणि 5 मंथ ह्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत, म्हणजे कॅल्क्युलेशन ओरली करून ह्या व्हॅल्यू घेतल्या आहेत. आता आपल्याला तिन्हींच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत 36,000, 45,000 अँड 10,000. देन नेक्स्ट द कॅपिटल्स ऑफ इक्विवॅलंट. आपल्याला इक्विवॅलंट करायचे, सो आपण सगळ्यांची काय करणार ॲडिशन करणार. इथं 36,000 प्लस 45,000 प्लस 10,000 इज इक्वल टू 91,000 फॉर 1 मंथ. The total profit of rupees 18,200. So it is be shared by the partners in the ratio of the capitals. Now the total capital in rupees is rupees 91,000 for 1 month and its share of rupees 36,000 for 1 month. So profit is equal to A's profit 36 divided by 91. 36,000 आहे पण ओनली 36 ही व्हॅल्यू घेतली. 36 divided by 91 into 18,200 is equal to 7,200. Similarly second one व्हॅल्यू आहे B's profit 45 divided by 91 is equal to 18,200. So rupees 900. Third, C's profit 10 divided by 91 into 18,200 is equal to 2,000 rupees. सो आपल्या व्हॅल्यू आलेल्या आहेत प्रॉफिटच्या. एला प्रॉफिट झालेला आहे 7,200, बीज प्रॉफिट आहे 9,000 अँड सीज प्रॉफिट आहे 2,000. सेम नेक्स्ट एक्झाम्पल आहे. जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे ह्या एक्झाम्पलमध्ये अगेन ए बी सी विथ कॅपिटल्स ऑफ रुपीज 5,000, रुपीज 4,000 and rupees 6,000 respectively start a joint business on the 1st June 2004. He adds a further capital of rupees 2,000 on 1st December 2004 and B adds of rupees 3,000 on the 1st January 2005, but C withdraw rupees 3,000 on 1st of February 2005 at the end of the year of business, that is one of the 31st of May 2005. The amounts of profit was rupees 9,750. Find the share of each profits. So first to last आपण कॅल्क्युलेट करणार आहे. एज ऑफ कॅपिटल ऑफ रुपीज 5,000 फॉर 12 मंथ्स
is equivalent to 5,000 into 12 is equal to 60,000 rupees for 1 month, and the further capital of rupees 2,000 for 6 months is equivalent to 2,000 into 6 is equal to rupees 12,000 for a 1 month. So as capital for 1 month of rupees 72,000 आले बिकॉज 6,000 प्लस 12,000 दोन्हींची ॲडिशन केली तर 72,000. सो एची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 72,000. एमध्ये आपण फर्स्ट काय केलं 5,000 फॉर 12 मंथसाठी केलेली, मग 5 इंटू 12 इज इक्वल टू 60,000. अगेन नेक्स्ट काय केलेलं फर्दर ऑफ कॅपिटल्स 2,000 फॉर 6 मंथ. So 2,000 into 6 is equal to 12,000. So 60,000 plus 12,000 is equal to 72,000. ही A ची ओव्हरऑल व्हॅल्यू आली. सेम आपण B ची कॅल्क्युलेट करणार आहे. B's capital of rupees 4,000 for 12 months is equivalent to 4,000 into 12 is equal to 48,000 for 1 month, and the further capital of rupees 3,000 for 5 months is equivalent to 3,000 into 5 is equal to rupees 15,000. सो सेम यामध्ये बी मध्ये सुद्धा पहिल्यांदा 4 इंटू 12 केलेले आपण 48,000 आलेली. अगेन नेक्स्ट आपण फर्दर कॅपिटल रुपीज कॅल्क्युलेट केली. सो त्यामध्ये 3 इंटू 5 15,000. देन नेक्स्ट आपण दोन्हीची ॲडिशन करणार आहे. सो बीज टोटल कॅपिटल फॉर 1 मंथ इज इक्वल टू रुपीज 48,000 प्लस 15,000 इज इक्वल टू 63,000. So similarly C's capital of rupees 6,000 for 12 months is equivalent to 6,000 into 12 is equal to 72,000 for 1 month. His capital is reduced by the rupees 3,000 for 4 months. This is equivalent to reduction of his capital of 3,000 into 4 is equal to rupees 12,000 for 1 month. सो सी मध्ये सुद्धा आपण 3,000 आहे आणि 4 मंथ. सो 3,000 इंटू 4 इज इक्वल टू 12,000 फॉर 1 मंथ. सो सीज कॅपिटल फॉर 1 मंथ इज इक्वल टू इथं आपण ॲडिशन केलेली नाही आहे 72,000 मायनस 12,000 बिकॉज सीमध्ये काय म्हटलेलं आहे विथड्रॉ केलेले आहेत, त्यामुळे आपण इथं सबस्ट्रॅक्शन केलेले आहे. 72,000 minus 12,000 is equal to 60,000 for a 1 month. So then आपल्याला टोटल कॅपिटल्स काढायचे ओव्हरऑल. सो 72,000 प्लस 63,000 प्लस 60,000 इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू आपली आहे 1,95,000 फॉर 1 मंथ. या लिहिली आहे टोटल आपली व्हॅल्यू. देन नेक्स्ट वन फायनल व्हॅल्यू आलेली आहे 1,95,000 फॉर 1 मंथ. देन आपल्याला प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो प्रॉफिट आपला कसं असणार आहे रेशोमध्ये. टोटल प्रॉफिट ऑफ रुपीज 9,750. सो ए इज शेअर्स 72 डिवायडेड बाय 195 बिकॉज आपण काय घेतलेलं आहे 1,95,000 आहे. सो 195 हीच व्हॅल्यू घेतलेली आणि 72,000 ही एची व्हॅल्यू आलेली आहे. आपण ओनली 72 व्हॅल्यू घेतलेली. सो ए इज शेअर 72 डिवायडेड बाय 195 इंटू 9,705 इज इक्वल टू 3,600. सिमिलरली बी शेअर्स 63 डिवायडेड बाय 195 इंटू
750 is equal to 3150. Same, C's shares is equal to 60 divided by 195 into 9750 is equal to rupees 3000. सो प्रॉफिटच्या व्हॅल्यू आलेले आहेत. एची व्हॅल्यू आली 3600, बीची व्हॅल्यू आहे 3150 आणि सीची व्हॅल्यू आहे 3000 रुपीज. जी फर्स्ट व्हॅल्यू आहे 9750 ही ऑलरेडी एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेली व्हॅल्यू आहे. सो ह्या आपल्या आल्या प्रॉफिट्सच्या व्हॅल्यू. सेम हे नेक्स्ट एक्झाम्पल स्क्रीनवरती दिसते. सॉल्व करायचा प्रयत्न करा, बघा सॉल्व होते का तुम्हाला. इन अ पार्टनरशिप्स बिझनेस ABC have invested of rupees 2000, rupees 3000, rupees 5000 respectively. By arrangement for the kind of responsibility A has taken, A is goes to 10% commission on the total profit first. Then profit up to rupees 2000 are to be divided among the partners in proportion to their capitals, and the balance, if any, is to divide equally among the partners. If the annual profit is rupees 3000, find how much each partners get. Then first value काय आहे यामध्ये ते आपण बघूया. ॲन्युअल प्रॉफिट जो आहे तो दिलेला आहे रुपीज 3000. सिन्स द टोटल प्रॉफिट ऑफ रुपीज 3000. एस कमिशन्स, आता एस जो आहे तो एसचं कमिशन किती आहे ते आपण बघणार आहे. ABC इन्व्हेस्टेड रुपीज 3000, 2000 3000 5000 रिस्पेक्टिवली. त्यामध्ये 10% कमिशन आहे. मग एची इन्व्हेस्टमेंट आहे ऑलरेडी 2000 रुपीज, पण ॲन्युअल प्रॉफिट आहे 3000 रुपीज. सो आपण 3000 रुपीज ही व्हॅल्यू इथं यूज करणार आहे. सो एज कमिशन इज इक्वल टू 3000 इंटू 10% डिवायडेड बाय 100. 10% आहे त्यामुळे आपण डिवाइडला 100 घेतलेलं आहे. सो 10% डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 300 रुपीज. सो 300 रुपीज ही आपली फर्स्ट व्हॅल्यू आली. सेम, नेट डिव्हिजिबल प्रॉफिट 3000 minus 300 is equal to 2700. On the profit of the first, rupees 2000 are be distributed in the ratio of the capital, the total capital being 10,000. So A is shares 2000 into 2 divided by 10 is equal to 400. Same, B's shares 2000 into 3 divided by 10 is equal to 600. C's shares is equal to 2000 into 5 divided by 10 into 1000. 2 divided by 10 ही व्हॅल्यू आपण का घेतलेली तर ए ने किती व्हॅल्यू ही केलेली इन्व्हेस्ट त्यामध्ये 2000, बी ने 3000 आणि सी ने 5000. सो आपण 2, 3, 5 ह्या व्हॅल्यू घेतल्यात. त्यामध्ये 10% कमिशन आहे. सो डिवाइडला 10 ही व्हॅल्यू आहे. त्यानंतर 2000 आपण मल्टिप्लाय केले का तर बिकॉज प्रॉफिट ऑफ द फर्स्ट प्रॉफिट किती आहे 2000 आहे. सो आपण 2000 ही फर्स्ट व्हॅल्यू घेतलेली आहे. ओके, जी की इथं तुम्ही बघितलेलीच आहे एक्झाम्पलमध्ये. अप टू देन प्रॉफिट 2000 इज डिवायडेड बाय द अमाऊंट्स ऑफ पार्टनर्स इथं म्हटलेलं आहे. सो आपण 2000 ही व्हॅल्यू घेतलेली आहे. 2000 इंटू 2 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 400. सिमिलरली 600 अँड 1000. सो द बॅलन्स इज, पहिली नेट प्रॉफिट किती आली आपली 2700 मायनस 2000 इज इक्वल टू 700. सो दिस इज कॅन बी डिस्ट्रीब्युटेड इक्वली, दॅट इज 7000 डिवायडेड बाय 3 बिकॉज 3 पार्टनर्स आहेत A, B, C.
त्यामध्ये आपल्याला इक्वली डिस्ट्रीब्युटेड करायचे आहेत. हे जे प्रॉफिट आला आहे 7,000, तो तिघांमध्ये आपल्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर आपण काय करणार, 7,000 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 233.33. सो फर्स्ट आपण कॅल्क्युलेट करूया. ए इज शेअर्स 3,000 प्लस 4,000 प्लस 2,033.33 is equal to 933.33. B's shares 6,000 plus 2,033.33 is equal to 833.33. सेम C's शेअर, सी शेअरची व्हॅल्यू किती आलेली आहे 1,000 प्लस 233.33 is equal to rupees 1,233.33. सो आता एमध्ये 3,000 प्लस 4,000 ही व्हॅल्यू का घेतली असेल, बाकीच्यामध्ये बी सीमध्ये आपण ऑलरेडी 6,000 600 1,000 ह्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. पण एजमध्ये आपण 300 अँड 400 का घेतले, 400 ऑलरेडी व्हॅल्यू वरती आलेली आहे, पण 300 जी व्हॅल्यू आहे ती आपण इथं स्टार्टिंगला एजचं कमिशन्स काढलेले, तर तिथं कमिशनची व्हॅल्यू किती आलेली आहे 300. सो एच्या दोन व्हॅल्यू आहेत 300 अँड 400, त्यामुळे आपण त्या दोन्ही व्हॅल्यू इथं ॲड केलेले आहेत. सो याच्याशी रिलेटेड प्रॉफिट लॉस पार्टनरशिप्सचे आणखीन असे भरपूर एक्झाम्पल आहेत जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. नेक्स्ट व्हिडिओ जो असेल, नेक्स्ट लेक्चर, त्यामध्ये तुम्हाला आणखीन एक्झाम्पल बघायला मिळतील. आणि जी PDF असेल त्या PDF सुद्धा हे एक्झाम्पल असतील पार्टनरशिप्सचे. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट आपण कंटिन्यू आहे तो कंटिन्यू करूया. थँक्यू.